खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय उलटफेर। बाजार समितीच्या सभापती विरोधातील अविश्वास ठराव मंजूर। भाजपची काँग्रेसला साथ, वंचित आणि राष्ट्रवादीचाही धरला हात। दिलीप कुमार सानंदांचे खंदे समर्थक सुभाष पेसोडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला। दिलीप कुमार सानंदा यांना एकाकी पाडण्यासाठी काँग्रेसला भाजपची देखील साथ लाभली आहे। या संचालक मंडळाकडून झालं नाही आणि सभापतींचं अकार्यक्षमता याच्यामुळे समोर आली आणि हीच खतखत बाहेर आल्यामुळे सर्व संचालकांनी ठरवलं की आपण एकत्रित आलं पाहिजे, याच्यात कुठेतरी परिवर्तन केलं पाहिजे आणि आज ते परिवर्तन झालं। खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण 18 सदस्यांपैकी 2/3 बहुमताने 12 मते अविश्वास ठरावाच्या बाजूने पडल्यामुळे आज इथला अविश्वास ठरावाचा प्रस्ताव संमत झाला आणि सभापती श्री सुभाष लक्ष्मणराव पेसोडे यांच्यावरचा हा विश्वास प्रस्ताव होता तो पारित झालेला आहे। सरकारने महिलांना दिलेल्या 10,000चा फायदा झालाय। बिहारमधील एनडीएच्या विजय